सुंदर शेतकरी मी इयत्ता सातवीची. आदरणीय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, मी आपणास आज स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती तर राजमाता जिजाऊ यांनी केलेल्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती सांगते. तर तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी विनंती आहे. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा 5 राजस्व सत्वगुणांचे राजमाता जिजाऊ यांनी त्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 झाला. देवगिरीच्या यादव राजाच्या वंशातील लखुजी जाधव यांची जिजाऊ ही कन्या. अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारातील एक शूर सरदार म्हणून लखुजीची ख्याती होती. मालोजी नावाच्या दुसऱ्या एका सरदारास निजामशहाने पुणे व सगळे प्रांत आणि चाकण व शिवनेरी हे किल्ले जहागीर म्हणून दिले होते. त्याचा मुलगा शहाजी याच्याशी जिजाऊ यांचा विवाह 1605 मध्ये झाला. विवाहानंतर या उभयतांची काही वर्षे सुखाची गेली. त्यानंतर जाधवराव आणि शहाजीराव यांच्यात काही कारणाने वैमनस्य निर्माण झाले होते. त्यानंतर जाधवराव हे दिल्लीच्या औरंगजेबास मिळाले, परंतु शहाजी हे निजामशहाशीच एकनिष्ठ राहिले. त्यानंतर पती की पिता असे यक्ष प्रश्न जिजाऊंकडे उभा राहिला. त्यानंतर काही काळ लोटले आणि निजामशहाने शहाजीराजेस आपला प्रमुख सल्लागार आणि सेनापती म्हणून नेमणूक करून दिली. त्यानंतर जाधवराव आणि शहाजीराजे यांचे युद्ध झाले. पराभूत झालेल्या शहाजीला पळण्याखेरीज गत्यंतर उरले नाही. त्यावेळी जिजाऊ त्यांच्यासोबत होत्या. त्यांचे प्रसूतीचे दिवस भरत आले होते. त्यानंतर सासरा आपला शत्रू असला तरी तो जिजाऊचा पिता असल्याने तो तिला कोणताही प्रकारचा धोका पोहोचवणार नाही अशी खात्री वाटल्यामुळे ते जिजाऊंना तेथेच सोडून निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना जाधवरावांनी घरी बोलवण्याचे आमंत्रण दिले. जिजाऊंनी त्यास नकार दिला आणि त्या शिवनेरीवर गेल्या. महाराष्ट्रात एका बाजूने मोगल व दुसऱ्या बाजूने दक्षिणेकडील राजे अशा वेगवेगळ्या स्वाऱ्या करून मराठ्यांची जी दैना होत होती ती पाहून जिजाऊंचे मन खिन्न होत असे. तिने देवी शिवाईंना विनवले, हे माते, मला असा पुत्र दे की तोही सर्व परचक्री निर्वाहून मराठ्यांचे स्वतंत्र राज्य महाराष्ट्रात स्थापन करेल. देवीने तिच्या हाकेस ओ दिले आणि तिला पुत्र जन्माला आला. तिने त्याचे नाव शिवाजी असे ठेवले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा आपल्या मातेकडूनच घेतली. मराठ्यांचे स्वतंत्र राज्याचे चित्र जिजाऊंनी शिवाजी महाराजांपुढे उभे केले. शिवाजी सैतानाचा धर्मीपणा न येता तो प्रजाहितदक्ष व गरिबांचा कर्माळू राजा व्हावा यासाठी जिजाऊंनी आपल्या सर्व शक्ती वेचल्या. नंतर जिजाऊंनी आपल्या सर्व शक्ती वेचल्या. नंतर अखेर मी तुम्हाला थोडीशी कवितेच्या ओळी त्यांनी लिहिलेली वंदना सांगेन. शिवबांना घडवणारी आदर्श माता म्हणजे राजमाता जिजाऊ. शिवबांना घडवणारी आदर्श माता म्हणजे राजमाता जिजाऊ. जिजा माऊली गे तुला वंदन नाही, जिजा माऊली गे तुला वंदन नाही. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त नाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त नाही. भयातून मुक्ती मिळाली जनांना, भयातून मुक्ती मिळाली जनांना. गुलामी कोणाला कुणाचीच नाही, गुलामी कोणाला कुणाचीच नाही. आजपर्यंत इतिहासाने असे सिद्ध केले आहे की थोर पुरुषांच्या माता त्यांच्याहूनही थोर असतात. थोर पुरुषांच्या माता त्यांच्याहूनही थोर असतात. जिजामाता स्वराज्याची स्फूर्ती होती, महाशक्ती होती. जिजामाता स्वराज्याची स्फूर्ती होती, महाशक्ती होती. मराठ्यांची माता आणि शिवबांना घडवणारी आदर्श गुरु होती. मराठ्यांची माता आणि शिवबांना घडवणारी आदर्श गुरु होती. शिवाजी महाराज नसल्यास तर सर्व राज्यकारभार सांभाळत होत्या. दलितांना मदतीचा हात देत होत्या. जिजाऊ ह्या खऱ्या पालनकर्त्या होत्या. अशा या महान राजमातेस माझा मानाचा
जय हिंद जय महाराष्ट्र. माझ्या काकू